नमस्कार. मी प्राध्यापक माने आरडी, संजीवनी महाविद्यालय चापोली येथून 30 जून 2018 रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे. कोविड-19 या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. घरी रहा, सुरक्षित रहा असा नारा सर्वत्र दिला जातो. परंतु आपण जरी घरी थांबलो तरी वेळ मात्र थांबत नाही. वेळ निघून जातो, अभ्यासक्रम मागे पडतो. अशी काळजी अनेक शिक्षण संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांना निर्माण झाली. त्यावरील उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन एज्युकेशन ही संकल्पना पुढे आली आणि तशा प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञानही विकसित झालेलं आहे. आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपली शिक्षण प्रक्रिया न थांबवता अद्ययावत रीतीने चालू ठेवू शकतो. त्याच अर्थाने मीही आज आपल्यापुढे 12वी कॉमर्स या वर्गाचा कीपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तकपालन व लेखाकर्म हा विषय घेऊन उपस्थित झालेलो आहे. निवृत्त झालो असलो तरीही आपल्याशिवाय माझाही वेळ जात नाही, म्हणून हे ऑनलाईन एज्युकेशन हा मार्ग स्वीकारून मी अध्यापनाला सुरुवात करतो आहे. आज आपण 12वी कॉमर्स या वर्गातील बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय घेणार आहोत. या विषयाचं पहिलं प्रकरण आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म. And partnership final account. आपण 11वी इयत्तेमध्ये व्यवसाय संघटनाचे विविध प्रकारचे प्रकार पाहिलेले आहेत. वी हॅव स्टडीड इन 11th स्टँडर्ड मेनी ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन्स लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, जॉइंट स्टॉक कंपनी, गव्हर्मेंट अंडरटेकिंग्ज, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, प्रायव्हेट सेक्टर्स etc. अशा प्रकारच्या विविध, त्याला एकल व्यापारी संस्था म्हणू, भागीदारी संस्था म्हणू, संयुक्त स्कंद प्रमंडळ म्हणू, सहकारी संस्था असतील, सरकारी संस्था असतील, अशा विविध व्यापारी संघटनांचा आपण अभ्यास केला. त्यातली सर्वात प्राचीन, जुनी आणि महत्त्वाची व्यापारी संघटना म्हणजे ते सोल ट्रेडिंग कन्सर्न, त्याला आपण एकल व्यापारी संस्था म्हणत असतो. ही एकल व्यापारी संस्था महत्त्वाची आणि जुनी असली तरीही तिला काही मर्यादा पडतात. कारण एकल व्यापारी संस्थेमध्ये एकटाच व्यापारी मालक म्हणून, नोकर म्हणून, व्यवस्थापक म्हणून, सुपरवायझर म्हणून अशा विविध प्रकारच्या भूमिका तो बजावत असतो. परंतु व्यवसायाचा विकास जेवढ्या वेगाने व्हायला पाहिजे आहे तेवढा होऊ शकत नाही. कारण भांडवल मर्यादित असते, व्यवस्थापन कौशल्य मर्यादित असतं, आधुनिक तंत्रज्ञानाचा पाहिजे तेवढा उपयोग करता येत नाही. त्यामुळे मर्यादा पडल्या. देअर आर सम लिमिटेशन्स फॉर द सोल ट्रेडिंग कन्सर्न, दॅट इज लॅक ऑफ कॅपिटल, lack of
good managerial skill, lack of specialization, no stability. So there is a need to form a new form of business like partnership firm. Partnership firm is a second type of trade organization. In partnership firm, there are two persons are necessary to form the partnership firm, and maximum limit of 50 persons for the partnership firm. Now we have to see the definition of partnership firm. When two or more person comes together to run a business, and share profit and loss. When two or more persons comes together to run a business and share profit and losses is called partnership. This is the general definition of partnership firm. There is a definitions according to Indian Partnership Act. (1932). Partnership means a relation between persons who have agreed to share the profit of a business carried on by all. म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्था म्हणजे अशा प्रकारचे भागीदारामधील रिलेशन की ज्यामध्ये त्यांनी आपापसात
चालवलेल्या व्यवसायाचा नफा तोटा विभागून घेण्याचं मान्य केलेलं असतं. अशा प्रकारे आपण एक सामान्य व्याख्या आणि एक भारतीय भागीदारी कायदा 1932 यानुसार भागीदारी संस्थेची व्याख्या पाहिलेली आहे. भागीदारी संस्था म्हणजे काय? व्हॉट इज द पार्टनरशिप फर्म? वी हॅव टू अंडरस्टँड क्लिअरली फॉर दॅट the features of partnership firm is very important things. Features of partnership. First is agreement. करारनामा. Second is number of members. भागीदारांची संख्या. नेक्स्ट शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस. नफा तोट्याचे प्रमाण. फोर्थ इज लॉफुल बिझनेस. कायदेशीर व्यवसाय. नेक्स्ट लिमिटेड लायबिलिटीज. अमर्यादित जबाबदारी. नेक्स्ट जॉइंट ओनरशिप. संयुक्त मालकी. रजिस्ट्रेशन. नोंदणी. ड्युअल रोल. दुहेरी भूमिका. and last is dissolution. भागीदारीचे विसर्जन.
आता आपण एकेका वैशिष्ट्याचा सविस्तर अभ्यास करूया. फर्स्ट इज agreement. At the time of formation of partnership firm, a document is prepared, that is agreement. In this agreement, all terms and conditions of partnership firm are given. This agreement is called also partnership deed. This deed may be oral or in written, but a written agreement is more important because it can be presented in the court as a proof. So the agreement must be written. यालाच आपण मराठीतून भागीदारीचा करारनामा अशा प्रकारे संबोधतो. भागीदारीच्या स्थापनेच्या वेळेस सर्व भागीदार मिळून व्यवसाय कशा प्रकारे चालवायचा त्या संबंधीच्या अटी आणि नियम तयार करत असतात आणि हे नियम आणि अटी ज्या दस्तऐवजामध्ये समाविष्ट केले जातात त्या दस्तऐवजालाच भागीदारीचा करारनामा असं संबोधलं जातं. हा करारनामा मौखिक किंवा लेखी स्वरूपात असू शकतो, परंतु लेखी स्वरूपातला करारनामा हा भागीदारांमध्ये काही विवाद निर्माण झाल्यास समस्या मिटविण्यासाठी कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखल केला जाऊ शकतो, म्हणून तो लेखी असावा. The second feature of partnership firm is number of members. Two members are necessary to start the partnership firm, and maximum limit of partners is 50. And due to this feature, the business can expand in the short term because there are two or more partners, some of them capable to provide more and more capital, some of them provides good managerial skills, some of them provides developed modern techniques, and some of them hard works for the business. So the business develops rapidly. भागीदारांच्या संख्येमुळे काय होत असतं, या ठिकाणी कमीत कमी 2 भागीदार आणि जास्तीत जास्त 50 भागीदार अशा प्रकारची मर्यादा घातल्यामुळे अनेक भागीदाराकडून भांडवलाचा अधिकाधिक पुरवठा केला जातो. कोणाकडून व्यवस्थापकीय कौशल्य चांगल्या प्रकारे पुरविलं जातं, काही जणांकडे चांगल्या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान असतं, ते तंत्रज्ञान आपल्या व्यवसायाला पुरवतात. काही व्यवसायासाठी अनेक कष्ट उपसण्यासाठी तयार होतात. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून भागीदारी संस्था ही लवकरात लवकर विकसित दिशेकडे चाल करू शकते. द नेक्स्ट फीचर is sharing profit and loss. The main objective of partnership firm is to earn maximum profit and share between partners. The profit is shared in the ratio of given in the agreement. When agreement is silent about the sharing of a ratio,
द प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड इन इक्वल रेशिओ बिटवीन द पार्टनर्स. नफ्या तोट्याचं प्रमाण या तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये भागीदारी संस्था ही जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने निर्माण झालेली असते आणि मिळालेला नफा भागीदार आपापसात विभागून घेत असतात. नफा विभागणीचे प्रमाण हे भागीदारीच्या करारनाम्यामध्ये दिलेले असतं आणि करारनामा जर याबाबत सायलेंट असेल, जर दिलेला नसेल तर तो नफा हा सर्वांमध्ये समप्रमाणात विभागला जात असतो. The next feature of partnership is lawful business. Partnership firm can run only lawful business. It means legal business. It cannot run illegal business like theft, playing cards, purchase and sale of drugs, brown sugars, etc. Because these type of business are harmful to the society. So, the agreement of the partnership firm does not permit to do like this business. कायदेशीर व्यवसाय म्हणजे भागीदारी संस्थेला फक्त कायदेशीर व्यवसायच करता येतो, ज्यामुळे समाजाला कुठल्याही प्रकारचा आघात पोहोचणार नाही अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय मात्र भागीदारी संस्थेला करता येत नाही. ज्याप्रमाणे चोरी आहे, डकेती आहे किंवा ड्रग्स वगैरे, गांजा अशासारख्या, ब्राऊन शुगर अशासारख्या वस्तूंची खरेदी विक्री करणे, कारण या वस्तू सर्व समाजाला विघातक अशा प्रकारच्या आहेत. म्हणून करारनाम्यामध्येच अशा प्रकारचा काही उल्लेख नसतो आणि करारनामा मात्र असे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला परवानगी देत नाही. अनलिमिटेड लायबिलिटीज. In partnership firm, every partner's liability is unlimited. Unlimited liability means when the liability of business is more than its property, then business is not capable to pay its liability from its property. Then the liability is paid through the private property of partners. It means private property of partners is utilized to pay the business liability. It is called unlimited liabilities. प्रत्येक भागीदाराची जबाबदारी ही अमर्यादित असते. अमर्यादित जबाबदारी म्हणजे जेव्हा व्यवसायाची देयता ही तिच्या मालमत्तेपेक्षा जास्त होऊन बसते, त्यावेळेला आपल्याच मालमत्तेतून आपलं देणं देण्यासाठी व्यवसाय सक्षम नसतो. अशा वेळेला भागीदारी संस्थेचं देणं देण्यासाठी भागीदारांना आपल्या खाजगी व्यवसायातून देणं फेडावं लागतं. अर्थात व्यवसायाचं देणं देण्यासाठी भागीदाराला स्वतःच्या खाजगी मालमत्तेला झळ पोचून घ्यावी लागत असते. यालाच अमर्यादित जबाबदारी असं संबोधलं जातं. नेक्स्ट इज जॉइंट ओनरशिप, संयुक्त मालकी. ऑल पार्टनर्स इन द पार्टनरशिप फर्म आर जॉइंट ओनर. जॉइंट ओनर means they cannot use any property of partnership firm for personal use, because every property of the business is jointly owing by the partners, so it cannot be used by the partners privately, personally. संयुक्त मालकी याचा अर्थ असा की भागीदारी संस्थेमध्ये असलेले सर्वच भागीदार हे संयुक्त मालक असतात. कोणीही एकटा त्या संस्थेमध्ये मालक नसतो. याचा अर्थ संस्थेची कोणतीही मालमत्ता तो आपल्या कौटुंबिक उपयोगासाठी वापरू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तूवर भागीदारी संस्थेतील भागीदारांची संयुक्त मालकी असते.
नेक्स्ट, रजिस्ट्रेशन, नोंदणी. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, it is not necessary to register the partnership firm, but in Maharashtra now it is compulsory to register the partnership firm. Registration of the partnership firm means the entering the name and address of partnership firm in the register of registrar. It is called registration of partnership firm. नोंदणी याचा अर्थ असा की सरकारी कार्यालयामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करणे. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी करणे हे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र 2005च्या कायद्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणे हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. भागीदारी संस्थेची नोंदणी करणे म्हणजे तरी काय, तर भागीदारी संस्थेचं नाव आणि पत्ता हा नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयातील रजिस्टरमध्ये नोंदणी, यालाच भागीदारी संस्थेची नोंदणी असं म्हटलं जात असतं. दुसरं, ड्युअल रोल, दुहेरी भूमिका. एव्हरी पार्टनर इन द पार्टनरशिप फर्म प्लेज ड्युअल रोल. इट मीन्स ही इज a joint owner and he is the agent. For outsider he is owner and for other partners he is agent. So he has to play dual role. दुहेरी भूमिका त्याला बजावावी लागत असते, एक तर मालक म्हणून आणि दुसरा एजंट म्हणून. बाहेरच्या ग्राहकासाठी, बाहेरच्या लोकांसाठी तो जरी त्या व्यवसायाचा संयुक्त मालक समजला जात असला तरी भागीदारांच्या मध्ये मात्र त्यांचं एजंट आणि मालक अशा प्रकारचं नातं असतं. नंतर डिसॉल्युशन. डिसॉल्युशन टेक्स प्लेस थ्रू द ॲग्रीमेंट. There are some terms and conditions are given in the partnership deed about dissolutions. भागीदारीचे विसर्जन, भागीदारी ही विसर्जित होऊ शकते आणि विसर्जनासंबंधीच्या अटी आणि नियम हे भागीदारीच्या करारनाम्यामध्ये दिलेले असतात. Sometimes one partner can dissolve the partnership firm. Any partners want to dissolve the partnership firm, he can dissolve by giving a 14 days notice to the partnership. एखाद्या भागीदाराला वाटलं की भागीदारी विसर्जित करावी, तेव्हा तो 14 दिवसाची नोटीस भागीदारी संस्थेला देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. भागीदारी संस्था ही जेव्हा एखादा भागीदार, नवीन भागीदार भागीदारीत येतो, एखादा भागीदार निवृत्त होतो, एखादा भागीदार मृत्यू पावतो, अशा वेळी देखील ती विसर्जित होत असते. When one partner is admitted in the partnership firm or retired from the business or death, these reasons can dissolve the partnership firm. Like this, we have seen the main features of partnership firm. Now we are going to see the agreement of partnership or partnership deed. At the time of formation of partnership firm, a document is prepared in which some terms and conditions of the partnership firm are included, is called partnership deed or agreement.
This deed includes many provisions to follow the partnership firm. These are follows. Contains CONTENTS. TAINTS TENTS. T and TS. contents of deed. In partnership firm deed, following things are included. First is name and address of partnership. Second is name and address of partners. Third matter is duration of partnership. Next is contribution of capital. Next, rate of interest on capital and drawings. Next, provisions for admission, retirement and death of partners. Next is provisions for salary, commission and brokerage to partners. And last is method of these things are included in the partnership deed, and one thing is remain, that is sharing profit and loss. Yes, like this we have studied definition of the partnership firm, features of the partnership firm and contents of partnership deed. Thank you very much.